साताऱ्यात जयवंत कांबळे यांनी महिलांवरील अत्याचारांविरोधात मुंडन करून निषेध नोंदवला। गृह खात्याच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिकात्मक श्राद्ध केलं आणि राज्यभर आंदोलनाचा इशारा देखील दिलाय। त्याचे रक्षकच भक्षक झाल्यामुळे ह्या सातारा जिल्ह्याला जो स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून संबोधलं जातं, परंतु त्या सातारा जिल्ह्याच्या राजधानीत एखाद्या 13 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात येतो। व दुसरं घटना फलटणमधील ती एक MBBS शिकलेली बीडमधून आलेली तरुणी तिच्यावर PSI बदने व संबंधित महाडिक आपला बनकर यांनी तिच्यावर जवळजवळ 4 ते 5 वेळा अत्याचार करून सुद्धा त्यांना अभय देणारे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी माझी स्पष्ट मागणी आहे। अन्यथा 15 नोव्हेंबर रोजी माझं अतिशय तीव्र आंदोलन असणार आहे, एवढा इशारा मी देतो। थांबतो। जय भीम, जय भारत। त्यांचा राजकीय दबाव असल्यामुळे मला आत्ताच सकाळी बातमी कळाली असल्यामुळे म्हाडाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव असल्यामुळे त्यांनी या प्रकरण गुंडाळायचं काम करण्यात आलेलं आहे असा माझा गंभीर आरोप आहे। महाराष्ट्राची परिस्थिती बघता गुन्हेगारी वाढली का? आता गुन्हेगारी आता बघतोय आपण, दिवसाढवळ्या बलात्कार होतात, दिवसाढवळ्या खून होतात, दिवसाढवळ्या दरोडे पडतात। आणखी कसली बिघडायची राहिली महाराष्ट्राची परिस्थिती? त्यांना फक्त बिहारचा गुंडाराज करायचंय आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायचंय असा माझा आरोप आहे।